अथर्व, शाळेला उशीर होऊन राहिला ना रे, चल ना लवकर. नॉनसेन्स, मुद्दामून धक्का मारला ना? हो नाही ताई, मुद्दामून नाही मारला, चुकून धक्का लागला. चुकून काय धक्का लागला? हा, एक जात खोटारडे असता तुम्ही पुरुष. रेवती, काय ग, काय झालं? बघ ना, मुद्दामून धक्का मारला याने. नाही नाही ताई, खरंच चुकून धक्का लागला, मुद्दामून नाही केलं, खरंच आईची शपथ. अरे आईची शपथ घेऊन खोटं बोलतोयस आता? बापाची शपथ कधी घेतलीये? तिथेही स्त्रीलाच मारा. मी सगळे पुरुष ना सारखेच. सॉरी ना ताई, खरंच. बघ तो सॉरी म्हणून राहिला. मी जाऊ जा. चल ना, स्कूलची बस निघून जाईल ना. चल तू. थांबवलंस म्हणू ना? काऊन राहायचं, पर्वत करून राहिली. आज एकही कॅब मिळत नाहीये. आणि मस्ती करायची नाही अजिबात. इथे काय करून राहिले तुम्ही? टॅक्सी नाही का मिळून राहिली? मिळाली असती तर इथे उभा असतो का मी? ठीक आहे, आली. थांबा. टॅक्सी रुको. हो मॅडम, काय करताय तुम्ही? आता ऍक्सिडेंट झाला असता ना. हो ते तर होऊ देत. हात दाखवून तुम्ही थांबतच नाही तर मी काय करू? एअरपोर्ट जाणार. नाही जायचंय मला. नाही तुम्हाला नाही, माझ्या मिस्टरांना जायचंय. अहो ताई, सांगितलं ना एकदा नाही जाणार. आता ताई बोलला ना, मग ताईची एवढी मदत नाही का करणार? अरे बसाव तुम्ही. हा, ताईची एवढी मदत कर, घेऊन जा त्यांना. रिक्वेस्ट करते मी, प्लीज प्लीज. हा, बसा भाऊजी. बसाव तुम्ही. नीट घेऊन जा. हा, टाटा. अच्छा राधिका, तू म्हणजे ना अशक्यच आहेस. माझ्या नवऱ्यासाठी काहीही करायला तयार आहे मी. हा, झाशीची राणीच आहेस ना. ए बस आली, बस. ए मेरा बच्चा, हाँ सोना, निघालो मी. हो येतोच थोड्या वेळात. ओके. हो, इवन आय मिस यू बेबी. बाय. हॅलो, मिसेस सुभेदार का? हा मीच बोलून राहिले. आपण कोण? मी गिरीश पानवलकर, तुमच्या मिस्टरांच्या ऑफिसमध्ये बोलतोय, त्यांचा सिनियर. हो का? ऍक्च्युली मी तुम्हाला एका पार्टीचं आमंत्रण देण्यासाठी फोन केलाय. पार्टी? हा, आमच्या ऑफिसमध्ये अॅन्युअल प्रमोशन्स देण्यात येणार आहेत. आणि हो, यावर्षी प्रमोशन्स ऑफिसर्सच्या बायकांच्या हस्ते देण्याची आमच्या सुप्रीम बॉसची कल्पना आहे. म्हणून तर मी स्वतःहून तुम्हाला फोन केला. मॅडम, उद्या संध्याकाळी नक्की यायचं बरं का? नाही, पण उद्या कसं जमन? त्यांना तर काहीच माहित नाही. दिल्लीला ऑफिसच्याच कामासाठी गेले म्हणे ना. हॅलो हॅलो, हा मिसेस सुभेदार, मला दुसरा एक फोन येतोय. मी तुम्हाला एक थोड्या वेळात फोन करतो. ओके. पार्टीचं यांनाच माहित नाही. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं.
आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते. बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.